नमस्कार मंडळी, रक्षाबंधन म्हणजे भावा बहिणीच्या सुंदर पवित्र नात्याचा सण, ज्याला काही जण काही ठिकाणी राखी पौर्णिमा असं पण म्हणतात। दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधनचा सण साजरा केला जातो। या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी, निरोगी आरोग्यासाठी आणि सुखी जीवनासाठी प्रार्थना करते। आणि भाऊ या दिवशी आपल्या बहिणीची आयुष्यभर रक्षा करण्याचे वचन देतो। तर मंडळी, सध्या अनेकांना प्रश्न पडलेला आहे की मागच्या वर्षीप्रमाणेच या वर्षी सुद्धा श्रावण पौर्णिमेला म्हणजे रक्षाबंधनला भद्राची सावली असणार आहे का किंवा राहू काळ असणार आहे का। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रक्षाबंधनच्या दिवशी राखी बांधण्याचा शुभमुहूर्त कोणता आहे, कारण पौर्णिमा तिथीला भद्राची सावली असते आणि त्याबरोबरच राहू काळ देखील असतो, त्यामुळे कोणत्या वेळेत राखी बांधणं शुभ ठरेल आणि कोणत्या वेळेमध्ये आपल्याला चुकूनही भावाला राखी बांधायची नाही हेच आपण पाहणार आहोत। कारण शुभमुहूर्तावर भावाला राखी बांधल्यामुळे भावाला लाखो पटीने चांगल्या फळांची प्राप्ती होते, त्याचे कधीच अमंगल होत नाही। त्यामुळे योग्य शुभमुहूर्तावर राखी बांधणं गरजेचं आहे। त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी संपूर्ण माहिती देणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। 28 ऑगस्ट 2026 शुक्रवारचा दिवस आणि या दिवशी या वर्षीचं रक्षाबंधन आलेलं आहे। या श्रावण पौर्णिमेची किंवा राखी पौर्णिमेची सुरुवात गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:08 नंतर होत आहे, ते शुक्रवारी 28 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:47 पर्यंत असणार आहे। आता 28 ऑगस्टला पौर्णिमा ही सकाळी जरी 9:47 संपत असली तरी सुद्धा ही तिथी सूर्याने बघितलेली असल्यामुळे उदय तिथीनुसार 28 ऑगस्ट 2026 शुक्रवारीच रक्षाबंधन साजरं केलं जाणार आहे। पण त्याबरोबरच अनेक जणांना शंका असते की यावर्षी सुद्धा रक्षाबंधनवर भद्राची सावली असणार आहे का, कारण धार्मिक मान्यतेनुसार भद्राची छाया असेल तर त्या काळात रक्षाबंधन साजरे केले जात नाही, म्हणजेच भद्रा काळात बहिणींनी भावाच्या मनगटावर राखी बांधू नये असे म्हणतात। कारण भद्रा काळ हा अशुभ मानला जातो। पंचांगानुसार ज्या दिवशी विष्टीकरण असते त्या दिवशी भद्रा काळ असतो। याचा संबंध चंद्राच्या करण आणि राशीतून होणाऱ्या भ्रमणाशी आहे। भद्रा ही कोण आहे, तर भद्रा ही भगवान सूर्य आणि त्यांची पत्नी छाया यांची कन्या आहे, तसेच ती शनिदेवाची बहीण देखील आहे। भद्रा काळात राखी बांधली जात नाही, कारण लंकेचा राजा रावणाला भद्रा काळात त्याच्या बहिणीने राखी बांधली होती तेव्हा त्याचं सर्व काही संपलं होतं। या श्रद्धेच्या आधारे भद्रा काळामध्ये राखी बांधली जात नाही। आणि दुसऱ्या मान्यतेनुसार भद्रा ही शनिदेवाची बहीण आहे आणि शनिदेवाप्रमाणेच भद्रा ही स्वभावाने उग्र आहे। त्यामुळे भद्राला ब्रह्मदेवाने शाप दिला होता की जो कोणी भद्रा काळात कोणतेही शुभ कार्य करेल त्याला त्यात यश मिळणार नाही। भद्राचा स्वभाव खूप कठोर होता, त्यामुळे तिला पंचांगात स्थान देण्यात आलं। भद्राशिवाय राहू काळामध्ये सुद्धा कोणतेही शुभ काम करणे वर्ज्य मानले जाते, त्यामुळे भद्रा काळाला अशुभ वेळ मानली जाते। म्हणून या वेळेत कोणतेही शुभ कार्य करत नाही आणि जरी या काळात शुभ कार्य केले तरी त्याचे अशुभ परिणाम आपल्या समोर येऊ शकतात। त्यामुळे राखी बांधणे, विवाहमुंज, वास्तुशांती, गृहप्रवेश, नवीन कार्याचा शुभारंभ, व्यवसायाचा शुभारंभ, कोणतेही मंगल कार्य या भद्रा काळात करू नये, कारण या काळात ही कार्य केली तर त्याचे चांगले फळ आपल्याला प्राप्त होणार नाही। तर भद्राची सुरुवात ही पौर्णिमा तिथीसह होते आणि यावर्षी पौर्णिमा ही 27 तारखेला गुरुवारी लागणार आहे। म्हणजे यावर्षी जी भद्रा आहे ती 27 तारखेलाच येत आहे, ते 28 तारखेला सूर्योदयापूर्वीच भद्रा संपणार आहे। त्यामुळे यावर्षी रक्षाबंधनच्या दिवशी एक चांगली गोष्ट अशी आहे की भद्रा ही सूर्योदय होण्याआधीच संपणार आहे। त्यामुळे 28 ऑगस्टला श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनला भद्राची सावली नसणार आहे। तर 27 ऑगस्टला भद्रा काळ आहे, त्यामुळे या वेळेमध्ये तुम्हाला पौर्णिमा असली तरी चुकून सुद्धा राखी बांधायची नाही। भद्रा काळ अशुभ मानला जातो, त्यामुळे बहिणींनी आपल्या भावाच्या मनगटावर शुभमुहूर्तावरच राखी बांधावी। 27 तारखेला बांधू नका। शुभमुहूर्तावर राखी बांधल्यामुळे त्याचे शुभ परिणाम आपल्याला मिळू शकतात। तर शुक्रवारी 28 ऑगस्टलाच आपल्याला रक्षाबंधनचा सण साजरा करायचा आहे। आणि अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे यावर्षी आपल्याला रक्षाबंधनसाठी म्हणजे राखी बांधण्यासाठी 3 शुभमुहूर्त दिलेले आहेत। या तिन्ही मुहूर्तापैकी तुम्ही कोणत्याही एका मुहूर्तावर भावाला राखी बांधू शकता।
तर मंडळी, त्यातला पहिला जो शुभमुहूर्त आहे तो सकाळी 6:36 ते सकाळी 9:45 आहे. हा अत्यंत प्रभावी आणि शुभमुहूर्त आहे, कारण या काळात पौर्णिमेची तिथी असणार आहे. त्यामुळे अतिशय चांगला मुहूर्त आहे. जमलं तर तुम्ही या मुहूर्तावर नक्कीच आपल्या भावाला राखी बांधा. आणि जरी या वेळेत तुम्हाला नाही जमलं तरी दुसरा सुद्धा अभिजित मुहूर्त म्हणून दिलेला आहे. तो अभिजित मुहूर्त दुपारी 12:30 ते 12:53 आहे. काही जणांना या दोन्ही मुहूर्तावर नाही जमलं, काही जण बाहेरगावी राहतात किंवा काही जण कामानिमित्त बाहेर गेले असतील, तर त्यांच्यासाठी तिसरा पण शुभमुहूर्त आहे. तो संध्याकाळी 7:45 ते रात्री 9:30 वाजेपर्यंत आहे. तर यावर्षी या दिवशी हे 3 शुभमुहूर्त आपल्याला दिलेले आहेत राखी बांधण्यासाठी. त्यामुळे दिवसभरामध्ये तुम्ही या मुहूर्तावर कोणत्याही मुहूर्तावर भावाला राखी बांधू शकता. मात्र या दिवशी 28 तारखेला जो राहू काळ आहे, तर त्या राहू काळामध्ये सुद्धा आपल्याला राखी बांधायची नाही. त्यामुळे या दिवशी 28 तारखेला जो राहू काळ आहे तो सकाळी 10:54 ते दुपारी 12:02 असल्यामुळे या वेळेत राखी बांधणं मात्र टाळावं. तर अशा प्रकारे राहू काळ वगळता आपल्याला तिन्ही मुहूर्तापैकी एका चांगल्या शुभमुहूर्तावर राखी बांधायची आहे. आणि यावर्षी अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे, म्हणजे 28 तारखेला खंडग्रास चंद्रग्रहण आहे. पण हे ग्रहण आपल्याला भारतात दिसणार नाही, त्यामुळे रक्षाबंधनच्या सणावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. त्यामुळे भारतामध्ये ग्रहणाचे कोणतेही नियम, वेद, सूतक पाळायची गरज नाही. शुक्रवारी 28 ऑगस्टला राहू काळ वगळता रक्षाबंधनसाठी संपूर्ण दिवस शुभ आहे. त्यामुळे एका कोणत्याही मुहूर्तावर तुम्ही तुमच्या सवडीनुसार कधीही भावाला राखी बांधू शकता. त्यामुळे भावा बहिणीच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण होतो. भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा सण रक्षाबंधन या दिवशी बहीण भावाला ओवाळते, त्याच्या हाताला राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्याची कामना करते. आणि भाऊ पण बहिणीला भेटवस्तू देऊन तिचा सन्मान करतो. या दिवशी घरामध्ये गोडाधोडाचं जेवण बनवलं जातं आणि सर्वजण मिळून मिसळून त्याचा आनंद घेतात. अशा प्रकारे रक्षाबंधनचा सण साजरा केला जातो. रक्षाबंधन हा एक केवळ सण नाही, तर भाऊ बहिणीतील बंध दृढ करण्याचा हा एक सुंदर मार्ग आहे. हा सण केवळ भाऊ बहिणीतलाच नाही, तर नातेवाईक, मित्रमंडळी आणि समाजातील लोकांमधील प्रेम आणि बंधुभावाचे प्रतीक आहे. या सणामुळे सर्वजण एकत्र येतात, एकमेकांच्या गाठी पडतात. तर हा रक्षाबंधनचा सण आपल्याला एक शिकवतो की आपण नेहमी आपल्या भाऊ बहिणी आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्यांचे रक्षण केले पाहिजे. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, आपल्या अनेक नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.